आजच्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी ना एक छोटासा अनुभव शेअर करायचा. एकदा मी बाहेरून घरी आले आणि रूमला लॉक लावलेलं होतं. मी लॉक ओपन केलं आणि दरवाजा ढकलते तर दरवाजा उघडतच नव्हता. आणि मी विचारात पडले की मी तर बाहेरून लॉक लावून गेले होते, आतमधून कडी कशी काय असेल, म्हणजे आतमध्ये कोण असेल, कारण रूममध्ये तर कोणीच नव्हतं जेव्हा मी गेले. आणि असं कसं काय होईल की मी दरवाजा ढकलते पण दरवाजा उघडत नाही आहे, आतमध्ये कोण गेलं असेल. म्हणजे 1-2 मिनिट तर ना मी अशी ब्लँक झाले की काय झालं म्हणून. अँड देन सडनली आय रिअलाइज की मी फक्त लॉक उघडलेलं होतं, कडी काढलेलीच नव्हती बाहेरची आणि मी दरवाजा ढकलत होते आणि त्यामुळे तो दरवाजा उघडत नव्हता. त्याच्यावरती मला खूप हसायला आलं की आपण एवढे वेंधळे कसे काय असू शकतो. आयुष्यात सुद्धा आपल्यासोबत बऱ्याचदा असं होतं की आपण लॉक तर उघडतो पण कडी उघडत नाही आणि दरवाजा ढकलून ढकलून तो उघडण्याचा प्रयत्न करतो, तो उघडत नसतो आणि आपण हा विचार करतो की आतमधून कोणीतरी तो बंद केला आहे. कशाबद्दल बोलते मी फार लवकर तुम्हाला समजेल, त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. एका मोठ्या मॅजिशियनबद्दल, आर्टिस्टबद्दलची एक शॉर्ट फिल्म म्हणा किंवा एक शॉर्ट व्हिडिओ म्हणा पाहण्यात आला माझ्या. त्यांचं नाव आहे हॅरी हुडनी. तुम्ही ऐकलं असेल कदाचित त्यांच्याबद्दल, आणि ऐकलं नसेल तर आय एम शुअर की या व्हिडिओनंतर तुम्ही नक्कीच यूट्यूबला किंवा नेटवरती जाऊन सर्च कराल हॅरी हुडनी कोण होते म्हणून. तर एक आर्टिस्ट, एक मॅजिशियन होते आणि त्यांना एक छंद होता म्हणायला हरकत नाही की त्यांना कितीही पद्धतीने कैद करून ठेवलं असेल किंवा कितीही पॅक त्यांना असं बांधून ठेवलेलं असेल तरीसुद्धा तो माणूस त्याच्यातून स्वतःची सुटका करायचा. म्हणजे जेव्हा मी तो शॉर्ट व्हिडिओ पाहिला त्याच्यानंतर मी थोडंसं सर्च केलं आणि त्यांचे काही व्हिडिओज पाहिले. अँड येस, त्यांच्याकडे ते स्किल होतं. स्किल म्हणण्यापेक्षा त्यांचं दिमाग इतकं तेज, त्यांचं डोकं इतकं, मेंदू इतका फास्ट चालायचा की त्यांना कितीही पद्धतीने, म्हणजे कसंही बांधून ठेवलं तरीसुद्धा ते काही मिनिटांमध्ये त्या कैदेतून बाहेर पडायचं. आणि मग बऱ्याचदा तर त्यांच्याबद्दलचे असे किस्सेसुद्धा सांगितले जातात की त्यांनी काही जेलर्सना पैसे दिलेले होते की तुम्ही मला कैद करून दाखवा आणि मी, म्हणजे तुम्ही कितीही पॅक मला असं कैद केलं, कितीही बंदोबस्तामध्ये ठेवलं तरी मी त्याच्यातून तुम्हाला सुटून दाखवणार. आणि मग अशा पद्धतीने ते जेलमध्ये स्वतःला बंदसुद्धा करून घ्यायचे. पण काही मिनिटांमध्येच तिथे त्यांचा फक्त एखादा रुमाल सापडायचा आणि तो माणूस त्या कैदेतून सहजपणे मुक्त झालेला असायचा. ब्रिटिशमध्ये एक नवीन जेल बांधण्यात आलं आणि तिथे मात्र हॅरी हुडनीला चॅलेंज देण्यात आलं की या जेलमधून आता तुम्ही सुटून दाखवा. हुडनीला छान वाटलं की हा चला, एक चॅलेंज आलं आपल्यासमोर. आणि हुडनीला जेव्हा त्या जेलमध्ये बंद केलं होतं त्याच्यानंतर त्यांनी खूप ट्राय केलं. काही वेळानंतर ते त्या जेलमधून बाहेर आले सुद्धा, म्हणजे त्यांनी स्वतःची सुटका केली सुद्धा. पण इथे एक ट्विस्ट आहे. जेव्हा त्यांना त्या जेलमध्ये बंद केलं त्यावेळेला त्यांनी त्यांच्या बेल्टमध्ये, कमरेचा जो बेल्ट असतो त्याच्यामध्ये लपवलेल्या ज्या काही पिन, तार ज्या होत्या, तारा वगैरे होत्या त्या काढल्या आणि त्यांनी ते लॉक खोलायला सुरुवात केली. खूप वेळ गेल्यानंतर सुद्धा हुडनीला ते लॉक खोललं नाही. अक्षरशः काही वेळाचा प्रयत्न केल्यानंतर हुडनी थकला आणि तो बसला आणि त्या गेटला, म्हणजे जे जेलचं ते गेट होतं त्यालाच त्याने अशी पाठ टेकवली आणि त्यांनी पाठ टेकवल्यानंतर ते गेट आपोआप उघडलं गेलं. म्हणजे ते जे गेट होतं त्या गेटचं जे लॉक होतं ते कधीच उघडणार नव्हतं किंवा ते लॉकमुळे ते गेट लॉक झालेलंच नव्हतं. कारण तो जो जेलर होता त्याला माहिती होतं की हुडनीचा इगो इतका जास्त आहे की हुडनी कधीच साध्या, सरळ, सोप्या मार्गाचा विचार करणार नाही. हुडनीला नेहमी असंच वाटेल की इथे काहीतरी असं आहे जे मला अडकवण्यासाठी केलेलं आहे आणि हुडनी अवघड अवघड गोष्टींसाठी प्रयत्न करत राहील. म्हणजेच ते जे लॉक होतं ते गेटवरचं नव्हतं, हुडनीच्या मेंदूतलं होतं. आणि हे सगळं मी तुम्हाला याच्यासाठी सांगते की जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय असंच एक लॉक नेहमी आपल्या मेंदूला असतं.
ते लॉक आपण कधीच उघडण्याचा प्रयत्न करत नाही किंवा ते लॉक तिथे आहे याची जाणीवसुद्धा आपल्याला होत नाही आणि आपण नको तिथे हातपाय मारत बसतो आणि ज्यावेळेला 3, 4, 5 वर्ष जातात आयुष्यातली तेव्हा लक्षात येतं की अरे आपण इथेच चुकत होतो. जी गोष्ट करायला पाहिजे तिकडे तर आपण कधी लक्षच दिलं नाही आणि जी गोष्ट खरंच तितकी महत्त्वाची नव्हती त्या गोष्टीवरती आपण किती जास्त मेहनत घेतलेली आहे. याचं अगदी म्हणजे जवळचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर रिसेंटली जे 2022च्या मुख्य परीक्षा झाल्या MPSCच्या त्याच्यामधले 2 क्वेश्चन्स मी तुमच्यासोबत शेअर करेन ज्याला आपण सिली मिस्टेक्स म्हणतो. तर असे काही वॉरियर्सनी सांगितलेले अनुभव होते. एक प्रश्न होता इंग्लिशमधला क्वेश्चन टॅगचा. साधं सरळ वाक्य दिलेलं होतं आय एम अ टीचर आणि त्याचा क्वेश्चन टॅग करायचा होता. अर्थातच सेंटेन्स जर पॉझिटिव्ह आहे तर त्याचा टॅग निगेटिव्ह होणार. आय एमनी जर सेंटेन्स सुरू होते तर अर्थातच त्याचा जो क्वेश्चन टॅग असतो तो आरंट आय असा होतो. पण तिथे मुलांना असं वाटलं की इतकं सोपं का विचारेल आयोग, म्हणजे असं साधं सरळ इतकं सोपं बेसिकवाला प्रश्न का विचारेल, आणि तिथे एक्स्ट्राचं डोकं लावून चुकीचे पर्याय तिथे लिहिले गेले मुलांकडून. दुसरा एक प्रश्न होता की उंटावरून टपाल वाटणारा जो असतो त्याला काय म्हटलं जातं. त्याच्यामध्ये ऑप्शन होता सांडणी स्वार, पण दुसरा एक ऑप्शन होता शिक्के नसवी. खूप जणांना वाटलं की शिक्के नसवी असेल, सांडणी स्वार म्हणजे हे आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिलं असेल. झालं, तिथे सुद्धा मुलांचे 2-2 मार्क्स गेले. मग हे का होतं? कारण आपण नेहमीच आपल्याला असं वाटतं की एखादी गोष्ट जर अवघड आहे असं जर आपल्याला सगळ्यांनी सांगितलेलं असेल तर आपल्या डोक्यात एकच असतं की इथे सगळंच अवघड आहे. सोप्या गोष्टींचा आपण विचार करत नाही. याच्या आधीही पूर्वपरीक्षेला एक प्रश्न विचारलेला होता, धनविधेयकाची व्याख्या कुठल्या कलमामध्ये दिलेली आहे. तिथे अगेन मुलांना वाटलं की एवढं सोपं का विचारलं असेल. नाही, आयोगाला इथे काहीतरी वेगळं अपेक्षित असेल. धनविधेयक राहिलं बाजूला, यांनी वेगळ्याच कशाचं तरी कलम जे आहे ते तिथे लिहून आली मुलं. का तर इतकं सोपं का विचारेल आयोग. मग हे जे असतं ना की साधा सोपा मार्ग नसेल, काहीतरी किचकट असेल, आणि जेव्हा आपल्याला काहीतरी किचकट सांगितलं जातं तेव्हा ते आपल्याला इंटरेस्टिंगसुद्धा वाटतं. जर तुम्हाला एखाद्याने साधा सरळ मार्ग सांगितलं की अरे तू एवढंच कर आणि अशा पद्धतीने कर, तुझं सिलेक्शन होऊन जाईल, तर तुम्हाला खरं नाही वाटणार, तुमचा विश्वास बसणारच नाही. तर जर तुम्हाला कमी वेळेमध्ये काहीतरी चांगलं अचीव करायचं आहे तर या गोष्टी तुम्ही शिकायला पाहिजेत. ज्या लोकांनी पोस्ट मिळवलेली असते, ज्यांचं सिलेक्शन झालेलं असतं, ते जेव्हा तुम्हाला सांगतात एखादी गोष्ट तेव्हा ते त्यांच्या अनुभवातून सांगत असतात. कदाचित त्यांनीसुद्धा त्यांच्या आयुष्यातली 3-4 वर्ष त्या पोस्टसाठी, त्या तयारीसाठी घालवलेली असतात आणि त्या 3-4 वर्षांच्या अनुभवातून, त्या चुकांमधून ते जे शिकलेले असतात तेच ते तुम्हाला सांगत असतात की अरे हे असं केलं तर ते जास्त लवकर होईल. पण आपल्याला ऐकायचं नसतं. मला आठवतं PSI औदुंबर पवार सर जेव्हा त्यांचं सिलेक्शन वगैरे झालं आहे, अर्थात सिलेक्शनच्या आधीसुद्धा त्यांना कोणीही जर विचारलं की मला मुख्य परीक्षेचे, म्हणजे पूर्व पास झालेली मुलं जर विचारत असतील की मुख्यला मला चांगला स्कोअर घ्यायचा आहे, काय करावं लागेल, कसा अभ्यास करावा लागेल, ते खूप साध्या सोप्या म्हणजे 2 वाक्यामध्ये त्यांचं उत्तर ठरलेलं असायचं. पेपर 1 परफेक्ट करा, मराठी इंग्लिश परफेक्ट झाला पाहिजे, आणि कायदे परफेक्ट करा. याच्या व्यतिरिक्त काहीही करू नका, कारण GSचा स्टडी जो आहे तो तुम्ही पूर्व परीक्षेला केलेलाच आहे, ते फक्त तुम्हाला रिवाईज करायचं आहे. इतकं जरी तुम्ही केलं तरीसुद्धा तुमची पोस्ट निघू शकते. पण आपल्याला काय असतं ना, 100 प्रश्न दिलेले आहेत. त्या 100 प्रश्नांपैकी जर समजा 4-5 प्रश्न आउट ऑफ द बॉक्स असतील, आउट ऑफ द सिलेबस असतील, किंवा ते अशा प्रकारचे प्रश्न असतील ज्याचा रेफरन्स जनरली आपल्या पुस्तकामध्ये सापडत नाही, तर आपल्याला एक सवय असते की तो एकच प्रश्न इतका हायलाईट करून आपल्यासमोर येतो. मग तो कुठल्याही माध्यमातून येतो, वेगवेगळे यूट्यूब चॅनल्स असतील, टेलिग्राम चॅनल्स असतील, वेगवेगळे मार्गदर्शक असतील त्यांच्या थ्रू असेल, किंवा त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचे जे टीचर आहेत ते सुद्धा सांगतात की अरे हा या रेफरन्स बुकमधून प्रश्न आलेला होता. आणि मुलांना असं वाटतं की तो एक प्रश्न जर वेगळ्या रेफरन्स बुकमधून आला आहे तर मला आता ते दुसरं जे रेफरन्स बुक आहे ते अख्खं वाचण्याची गरज आहे. जर तुम्हाला एखाद्या विषयाचे 10 प्रश्न येत असतील तर त्या 10 पैकी 9 प्रश्न जर तुमचे एका पुस्तकातून कव्हर होत आहेत तर त्या उरलेल्या एका प्रश्नासाठी तुम्ही अख्खं दुसरं एखादं पुस्तक वाचण्याची आवश्यकता नसते. कारण MPSCमध्ये निगेटिव्ह मार्किंग जे दिलेलं आहे ते याच्यासाठीच दिले की काय सोडायचं आणि काय सोडवायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. पण आपल्याला नेहमीची एक सवय असते की जे अवघड आहे, जे थोडंसं आउट ऑफ द बॉक्स आहे, मग ते मला जमलं पाहिजे. जे सगळ्यांना जमतं ते जर तुमचं बरोबर आलं ना तर तुमचा रिझल्ट कधीच जात नाही. पण आपल्याला एक असतं की सगळ्यांचं जे बरोबर आहे ते चुकलं तरी चालतंय, पण जे सगळ्यांचं चुकलं ते माझं बरोबर आलं पाहिजे. हा अभिमान घेऊन तुम्ही कुठे जाणार आहात?
तो तुमचा 1 मार्क जो आहे तो तुम्हाला पोस्ट मिळवून देणार नाही आहे। याचा अर्थ मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही अभ्यास करायला नको, पण जर तुम्हाला कमी कालावधीमध्ये पोस्ट मिळवायची आहे तर तुम्हाला कळलं पाहिजे की एक्झामची डिमांड काय आहे आणि कुठले प्रश्न असे आहेत जे केवळ तुम्हाला गुमराह करण्यासाठी टाकण्यात आलेले आहेत, कुठले प्रश्न असे आहेत जिथे केवळ तुमच्या टेम्परामेंटची परीक्षा घेतली जाते, कुठले प्रश्न असे आहेत की जे फक्त तुम्हाला कन्फ्युजनमध्ये टाकण्यासाठी किंवा तुम्हाला अडकवून ठेवण्यासाठी टाकलेले आहेत। इवन मॅथ्स रिझनिंगचा जरी विचार केला, काही विद्यार्थी असतात 15 पैकी 14-15 मार्क्स आहेत ना ते घेतात सुद्धा, पण त्याच्यातले ज्यावेळेला 15 मार्क्स येतात, अर्थात आत्ता तर 20-22 मार्क्सला गणित येत आहे, 20 मार्क्सचं जर पकडलं तर जेवढे प्रश्न येतात त्याच्यातले 3-4 प्रश्न तर असे मध्ये टाकलेले असतात जे एकतर लेंदी असतात किंवा ते सोडवायला किचकट असतात, आणि जर तुम्हाला ते ऐन वेळेला ओळखता नाही आले तर तुम्ही तिथे आयोगाच्या ट्रॅपमध्ये फसत असतात आणि ते तुम्हाला फसायचं नाही आहे। याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच तुमची जी काही प्रॅक्टिस आहे, जी तयारी आहे ती योग्य दिशेने असणं गरजेचं आहे, आणि याच्यासाठी सगळ्यात बेस्ट मार्गदर्शक असतात त्या म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका। जेव्हा तुम्ही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करताय तेव्हा तिथे सुद्धा तुम्हाला 100 पैकी 100 प्रश्न तुमच्या रेफरन्स बुकमध्ये सापडतीलच याची खात्री नसते, पण जे तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आलेले आहेत ते तुम्ही मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करताना अभ्यासणं अर्थात गरजेचं आहे। पण याचा अर्थ असा नाही की जेव्हा तुम्ही ॲक्च्युली एक्झाम देणार आहात तेव्हा जर एखादा असा प्रश्न आला तर त्या प्रश्नासाठी तुम्ही बाकीच्या 99 प्रश्नांना इग्नोर कराल किंवा 99 प्रश्नांना तुम्ही कॅज्युअली घ्याल, हे तुम्हाला करायचं नाही आहे। आणि जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं की ते एक लॉक आपल्या डोक्यात असतं की आपल्याला एखादी गोष्ट सोपी जरी असली तरी तिला अवघड करायची सवय असते। म्हणजे जसं आता पॉलिटीचे काही ठराविक टॉपिक आहेत, तुम्हाला माहिती की त्याच्यावरती 100% क्वेश्चन येणारच आहेत, मग तुमची प्रायोरिटी ही नसते की या टॉपिकवरती आलेला प्रश्न माझा चुकला नाही पाहिजे। तुमची प्रायोरिटी काय ठरते की अरे हां, आता सडनली आयोगाने एखाद्या समितीवरती प्रश्न विचारला, मग मला अशा सगळ्या समित्या शोधून काढायच्या ज्याच्यावरती आयोगाने आत्तापर्यंत प्रश्न विचारला नाही किंवा ज्या माझ्या रेफरन्स बुकमध्ये नाही आहेत, कुठून तरी मला डाटा कलेक्ट करायचा आहे। का? कारण जर आयोगाने एखादा प्रश्न त्या समितीवरती विचारला तर काय, पण त्या एका प्रश्नाच्या नादात तुम्ही उरलेले जे 14 प्रश्न आहेत त्यांच्याशी काय, म्हणजे त्यांच्या बाबतीत तुमची ॲक्शन काय? मी जेव्हापासून आपला चॅनल सुरू झाला मी तेव्हापासून मुलांना सांगते, तुम्ही सगळेच्या सगळे टॉपिक करावेत हे कधीच अपेक्षित नव्हतं आणि नाही आहे। तुम्ही जेवढं करताय तेवढं तुम्ही परफेक्ट करणं अपेक्षित आहे। म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या विषयाचे 15 टॉपिक आहेत, अज्यूम करा की 15 टॉपिक आहेत, जरुरी नाही की तुम्ही 15च्या 15 टॉपिक अभ्यासाल। जर समजा तुम्ही 15 पैकी 12च टॉपिक अभ्यासले असतील तर तुमची प्रायोरिटी ही असायला पाहिजे की या 12 टॉपिकमधला जो पण प्रश्न येईल तो माझा चुकला नाही पाहिजे, इतके परफेक्ट ते मला 12 टॉपिक करायचे। मग आता तुम्ही ठरवा की ते लॉक जे आहे किंवा लॉक काढले पण बाहेरची कडी उघडली नाही आणि दरवाजा ढकलता आणि दरवाजा उघडत नाही आहे, तर पहिल्यांदा ती कडी चेक करा, आतमध्ये कोण बसलं आहे आणि आतमधून कोणी कडी लावली आहे म्हणून स्वतःला उगीच त्रास करून घेऊ नका आणि नको ते विचार करू नका। जेव्हा पण तुम्ही इथे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येता त्यावेळेला एक मानसिकता असते सुरुवातीला, खूप जणांनी सांगितलेलं असतं फार अवघड आहे, फार अवघड आहे, फार अवघड आहे, करणं होत नाही, करणं होणार नाही, आणि मग कुठेतरी ते जी सोपी गोष्ट आहे ती पण आपल्याला अवघड वाटायला लागते। बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या वरवरून फार अवघड दिसतात, नंतर तुम्ही जेव्हा ॲक्च्युली करायला लागतात त्यावेळेला त्या तितक्याशा अवघड नसतात। मी असं नाही म्हणते की MPSC बिलकुलच अवघड नाही आहे, अर्थात इथे तुमच्या प्रत्येक गोष्टीचा कस लागतो, फक्त उठायचं आणि पुस्तक घेऊन बसायचं याला MPSC म्हणत नाही। तिथे तुम्हाला पावलापावलावरती त्याग करावा लागतो आणि तो किती गोष्टींचा करावा लागेल आणि किती प्रमाणात करावा लागेल याची कुठलीही लिमिट नाही आहे, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये टिकून राहणं आणि तो जो आपण काही त्याग केलेला आहे त्याचं आपल्याला काहीतरी फळ मिळालं पाहिजे, म्हणून प्रत्येक वेळी आपलं डोकं जे आहे ते उघडं ठेवणं, म्हणजे आपले 5 सेन्सेस जे आहेत ते कायमस्वरूपी जागं असणं हे गरजेचं असतं। म्हणूनच हुडणीसारखा जास्त म्हणजे इगो पण ठेवू नका की अरे हां मला सगळं येते, मग हे अवघड असलं तर मी पहिल्यांदा अवघडात शिरेन, आधी सोपं जे आहे ते पाहायला घ्या। इव्हन मी प्रत्येक वेळी एक्झामपूर्वी मुलांना हे सुद्धा सांगते की क्वेश्चन पेपर सोडवायला घेतल्यानंतर एक्झाम हॉलमध्ये
जे तुम्हाला 100% माहिती असे सगळे प्रश्न सुरुवातीला सोडवून घ्या. कारण खूप मुलांच्या बाबतीत असं होतं की सुरुवातीला स्टुडंट काय करतात की प्रश्न सोडवायला लागतात. काही प्रश्नांचे इथे ते अडकतात आणि तिथे ते विचार करत बसतात की याचं उत्तर काय असेल. आणि शेवटी जेव्हा वेळ संपत आलेली असते त्यांच्या लक्षात येतं की अरे शेवटी जे प्रश्न होते ते इतके सोपे होते, वन लाइनर क्वेश्चन होते किंवा जे मी वाचलेलं आहे त्याच्यातले क्वेश्चन होते, पण मला वेळच मिळाला नाही, त्याच्यामुळे माझा पेपर राहून गेला. तर हे असं होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आधीपासूनच त्या गोष्टीची तयारी ठेवा आणि तुमचा अभ्यास करताना जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत आहात त्याच वेळेला या गोष्टींची काळजी घ्या. मला आजच्या व्हिडिओमधून जे तुम्हाला सांगायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल अशी आशा आहे. प्रत्येक छोटा पॉईंट करायचा आहे म्हणून प्रत्येक एका लाईनच्या आणि प्रत्येक पुस्तकाच्या मागे धावत बसू नका. सिलेक्टिव्ह करा, पण ते परफेक्ट करा. आणि ते जे तुम्ही परफेक्ट कराल त्याच्यातून येणारा प्रश्न चुकला नाही पाहिजे, ही तुमची प्रायोरिटी असायला पाहिजे. 100 पैकी 100 प्रश्न बरोबर यायलाच पाहिजेत हा अट्टहास धरू नका. 100 पैकी माझे 70 आले तरी चालतील, 70 प्रश्नांची तयारी माझी असली तरी चालेल, पण ते 70 मला अशा पद्धतीने सोडवायचे की ते माझे चुकले नाही पाहिजे. हा अप्रोच ठेवून जर तयारी केली तर कुठेतरी तुमचं लवकरात लवकर सिलेक्शन होईल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. जर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. चॅनलवरती नवीन असाल किंवा यापूर्वीपासून चॅनल पाहताय पण अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.